अगर लकी ड्रॉ के माध्यम से आपका नंबर अगर लगता है तो आपको 2 व्हीलर ये स्पोर्ट्स बाइक दी जाएगी इनामी राशि के तौर पे। अगर 2 व्हीलर बाइक नहीं चाहिए तो आपको रोक 40,000 रुपए भी दिए जाएंगे। यहाँ पे सब उपस्थित दर्शक हो, मेहमान हो, खिलाड़ी हो, सभी को ये न्योता जरूर हम देंगे। हालांकि वो कूपन दोनों गेट के ऊपर रखे गए। 7:29 झालेत आणि 7:30 पहिला चेंडू पडायला हवा याची दक्षता घ्या, अन्यथा नाही जर का पडला तर बॅटिंग करणारी टीम रेडगर संघ आपल्याला पेनल्टीला सामोरे जावं लागेल याची दक्षता घ्या। कारण इनामपुरी संघ सज्ज झालाय, गोलंदाजी सज्ज आहे, फिल्डिंग डिस्ट्रक्शन सज्ज आहे आणि आपण चेंडूसाठी जास्त वेळ घ्यायचा नाहीये। पहा इथे ही स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध, जरी समालोचक जरी नाही पोहोचले तरी दुसरा माणूस तिथे अवेलेबल असेल याची आपण दक्षता घ्या। कोणाचीच कमतरता इथे या आयोजनामध्ये तुम्हाला भासणार नाहीये, त्यामुळे आपल्या मुलं या स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची आपण दक्षता घ्या। आणि सामन्याला इथे मात्र सुरुवात करायची दोन ऑफिशियली पंच सचिनजी कडू सर आणि प्रशांतजी पाटील सर। ग्रीन सिग्नल आलाय, अगदी गेम स्टार्ट इथे मात्र केली जाईल। समोर दोन फलंदाज राहुल भगत आणि संदेश भोईर 5 षटका आणि 5 गोलंदाज वापरले जातील। यस अंपायर सिग्नल इज गेम ऑन 3 2 1 लेट्स प्ले गेम स्टार्ट। अंगद पाटिल रफ्तार का सौदागर और पहली गेंद यहां से चकमा देने वाली गेंद। नामी बल्लेबाज अगर सलामी तौर पे ऊपर बल्लेबाज देखा जाए तो राहुल भगत और उनके साथी बल्लेबाज संदेश भोईर। यह अच्छी ओपनिंग सलामी जोड़ी देखने को यहां से जरूर मिलेगी। गेंदबाज तैयार अंगद पाटिल, मैन फ्रॉम इनामपुरी। ये देखिए यहां से बीच वाली डंडी गुल कर दी बल्लेबाज राहुल भगत को यहां से लौटना होगा। पहला झटका लगा। 11 साई स्पोर्ट्स आहे लय दमदार, मच्छिंद्र पाटील आयोजक आहे तो खंबीर। नाईटचे ये क्रिकेट सामने गर्दी झाली बघायला, तोंडरे गावयो जमलाई सारा क्रिकेट सामने बघायला। भाई मच्छिंद्र पाटील आयोजक फेमस हो झाला। हेलो, इसी बीच रेडगर गांव के हमारे एडवोकेट जयवंत बोपी, इनसे हम अनुरोध करते हैं कि आप यहाँ अगर आए हो तो जरूर हमारे मंच के ऊपर आइए। आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। नया बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल है। बल्लेबाज का नाम होगा अभिषेक भोपी। एक अच्छी टूर्नामेंट यहाँ से देखने को मिल रही है। लगभग 7 रातों में यहाँ से खेली जाने वाली है रजनी, 6 रातों में। साई परी 11 साई स्पोर्ट ग्रामस्थ मंडल टोंडे आयोजित नाइट टूर्नामेंट ये देखने जा रही है। इस टूर्नामेंट का ये 5वीं रात है, यानी कि कल इसकी आखिरी रात होगी। हर एक रात में एक टीम को जरूर निकाला जाता है टॉप 6 में। आज के दिन में देखा जाएगा। अंगद पाटिल रायगढ़ एक्सप्रेस यहां से तैयार, पटकी हुई गेंद यहां से पॉइंट के ऊपर से खेलने का प्रयास। सिंगल तो बना, दूसरे की भी कोशिश करेंगे तो बल्लेबाज यहां से 2 रन आसानी से मुकम्मल। साथ ही हमारे स्कोरर यहां से हमारे साथ इन 6 रातों में जुड़े अच्छे स्कोरर की भूमिका में प्रेम पाटिल, मैन फ्रॉम वाजे। और ये सभी टूर्नामेंट कवरेज की जा रही है हमारे फॉर्च्यून इवेंट कृष्णा मात्रे एंड टीम, इनका भी हम स्वागत करेंगे। और हमारे डीजे ओम साई डीजे, इनका भी हम स्वागत करेंगे। इस रजनी में 2-3 अंपायर जरूर रहेंगे। यहाँ से सैंडी पालकर सर रहेंगे, सचिन जी कडू सर, प्रशांत जी पाटिल सर जो तोंडा से बिलोंग करते, सभी का स्वागत। गेंदबाज तैयार, ये बल्ले का ऊपरी हिस्सा, यहां से खिलाड़ी तो जरूर था लेकिन कैच का मौका नहीं बना। आखिरकार गेंद यहां से जाएगी बाउंड्री लाइन से बाहर। ये इस रजनी का पहला चौवा। छावा मिळाल्या 4 धावा,
ओम साई इंटरप्राइजेस सिव्हिल कन्स्ट्रक्शन तोंडरे, प्रोप्रायटर मच्छिंद्र शेठ देवीदास पाटील, साई चषक यांच्या वतीने सौकार। क्या बात है डीजे ओम साई, ये दोनों काफी अच्छे थे। बल्लेबाज अभिषेक भोपी के बल्ले से आया पहला चौवा, टोटल स्कोर यहां से 6 रन। ये आगे चल के खेलने का प्रयास जरूर था लेकिन बल्ले और गेंद का संपर्क नहीं जुड़ा था, फिर भी यहां से 1 रन चुराया। वहां भी गलती थी विकेट कीपर की, हालांकि उन्होंने थोड़ी सी चालाकी जरूर दिखाई, 22 के माध्यम से सिंगल भी बना और यहां से ओवर नंबर 1 यहां से समाप्त होता हुआ 1 विकेट के नुकसान पे रिडगर टीम ने यहां से रन संख्या जोड़ी है 7 रन। परी 11 व ग्रामस्थ मंडल तोंडरे आयोजित साई चषक यांच्या वतीने ही ओव्हर समाप्त। याच दरम्यान आमचे गोडगावचे विद्यमान अनंत शेठ निगुकर यांचं इथं व्यासपीठावरती होतंय आगमन, त्यांचंही करतो आम्ही परिचषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। मोस्ट वेलकम सर, या आपण आपल्या या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत है। इस टूर्नामेंट का एक जरूर कानून है, 5 ओवर मिलेंगे पहले राउंड में और 5 गेंदबाज इस्तेमाल करने होंगे, इस बात का जरूर गौर कीजिए। और पहले 4 ओवर 20 मिनट के अंदर आपको खत्म करने, अगर ऐसा नहीं हुआ तो आखिरी ओवर के लिए एक फील्डर 38 सर्कल के अंदर जरूर आपको लेना होगा, इस बात के ऊपर जरूर गौर कीजिए। सभी टीमों से यह अनुरोध हम जरूर करेंगे। पहला मुकाबला ओम 11 रिडगर बनाम केपीसी रामपुरी, दूसरा मुकाबला इस रजनी में खेला जाएगा स्वर्गीय महादेव 11 विकास स्पोर्ट पिठाली बनाम उसार घर। तो उन दोनों टीमों से भी हम जरूर रिक्वेस्ट करेंगे कि आप भी तैयार हो जाइए। दूसरा गेंदबाज यहां से सचिन मात्रे गेंदबाजी के लिए तैयार। ये दूसरी ओवर की पहली गेंद नीचे रहते हुए, इस गेंद के ऊपर कोई नंबर यानी कि एक और डॉट, एक और 0 जरूर देखने को मिलेगा। सामने बल्लेबाज रहेंगे इस मर्तबा अभिषेक भोपी। गेंदबाज वापस तैयार, अभिषेक रहेंगे सामने जिनके बल्ले से एक चौवा जरूर देखने को मिला। इस बार उठाने का प्रयास, ऊंचाई तो ज्यादा लंबा ही कम, यानी इसका मतलब बल्लेबाज को लौटना होगा और एक झटका यहां से ओम 11 रिडगर टीम को। मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा, मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा, मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा, मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय। थैंक यू सो मच। एक और कानून की यहाँ से जरूर हम सलाह मशवरा करेंगे, जो बल्लेबाज आउट होके जाता है वहां से जो डगआउट के सामने जो क्रॉस लाइन लगाई है मैदान के बीच में, 12th मैन यहां से अगर उस बात के लिए गौर करेगा, ऑब्जेक्शन लेगा तो ही सामने वाली टीम को पैनलाइज किया जाएगा, अन्यथा किसी भी अंदर के खिलाड़ी या बाहर के खिलाड़ी ने ऐसा नहीं बताना है। 12th मैन जो बैठा है उसका ध्यान होना चाहिए, इस बात के ऊपर जरूर गौर कीजिए। नया बल्लेबाज मैदान के अंदर 4थे नंबर के ऊपर सौरभ भगत, ये नया बल्लेबाज। सचिन रहेंगे गेंदबाजी के लिए तैयार। क्या बॉल है, क्या डिलीवरी की थी यहां से कृष्णा सर, देखा जाए तो कितना स्पीड यहां से, मानो कोई ब्रीटली जैसा गेंदबाज यहां से गेंदबाजी कर रहे हो, लगभग 145 के स्पीड से यहां से गेंद डाली थी और गेंद यहां से डॉट देखने को मिल रही। नए बल्लेबाज को ऐसी गेंदें होनी चाहिए, शरीर से दूर रखने वाली गेंद तकरीबन अपने को डॉट मिलती देखने को मिलती। ये देखिए उठा के खेलने का प्रयास, बल्ले का बाहरी हिस्सा और यहां से गली के क्षेत्र में एक और विकेट का पतन यहां से देखने को मिल रहा है, यानी कि बल्लेबाज सौरभ भगत बिना कोई खाता खोले यहां से मैदान से बाहर। शेठ पाटीलचा वासुदेव शेठ पाटीलचा सपोर्ट स्पर्धेला, रोहिदास शेठ पाटीलचा विकास शेठ पाटीलचा हातभार स्पर्धेला, मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा, मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा, मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा, मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा। थैंक यू। देखिए सभी टीमें इस बात के ऊपर जरूर गौर कीजिए, आउट होने वाला बल्लेबाज
मैदान के अंदर आप रुक नहीं सकते, आपको सीधा डगआउट की तरफ चल के निकलना ही होगा। इस बात के ऊपर जरूर गौर कीजिए। गेंदबाज तैयार यहां से, इस नपीतुली गेंदबाज सचिन मात्रे अच्छी गेंदबाज है, अभी तक कोई रन खर्च नहीं। ये देखिए एक और कैच का मौका बनेगा, इस बार नहीं, इस बार खिलाड़ी से काफी दूर गेंद। दूसरे रन का प्रयास, 2 रन आसानी से मुकम्मल। तीसरे रन की कोशिश, गुंजाइश नहीं यहां पर। 2 रनों से इस ओवर में पहली मर्तबा रन बनने को देख रहे हैं। और नया बल्लेबाज प्रसाद पाटिल जैसे मैदान के अंदर, उसके बल्ले से निकले 2 रन। 2 रन के साथ कुल मिला के यहां से टोटल रन बन चुके 9 रन। और विकेट यहां से लौटे 3 विकेट, 3 विकेट के नुकसान पे 9 रन। इस ओवर की ये आखिरी गेंद। क्या बॉल है, क्या बॉल है, इस मर्तबा भी बिंदी गेंद, यानी कि दूसरे ओवर का यहां से खेल समाप्त होता हुआ। 2 ओवर के बाद कुल मिला के रन बन चुके यहां से 3 विकेट के नुकसान पे बैटिंग करने वाली ओम 11 रेड का टीम 9 रन। ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर वासुदेव शेठ हलुराम पाटील, साई चषक तोंडरे यांच्या वतीने ही ओव्हर समाप्त। क्या बात है, ये ऑर्गेनाइजिंग में है हमारे ऑर्गेनाइजर टीम की ओर से, और सभी का हम जरूर शुक्रगुजार रहेंगे जिन्होंने हमें अच्छा सपोर्ट दिया इस टूर्नामेंट को सक्सेसफुल बनाने के लिए, जिन्होंने हमें इनामी राशि दी, ट्रॉफी दी, उनका सभी का हम जरूर जिक्र करेंगे। और हमारे मंच के दाहिने तरफ अगर देखा जाए तो एलईडी स्क्रीन, उसके ऊपर आप रिफ्लेक्शन भी देख सकते हैं, किस तरह से स्ट्रोक का कन्वर्ट किया, विकेट कैसे गई, सभी चीजें उसके ऊपर जरूर देखने को, स्कोर भी आपको वहां पे देखने को मिल रहा है। ये अच्छी उपलब्धि है और हमारे फॉर्च्यून इवेंट की है नया टेक्निक है। नया गेंदबाज यहां से जरूर तैयार होगा, हर्षद आदर्श गरत, एक अच्छा खिलाड़ी, पनवेल प्रीमियर लीग सीजन 3 में चैंपियन बनने वाले टीम का ये कैप्टन था। और उनका 2 साल से सपना टूटा था, लेकिन ये साल ये उन्होंने सपने को पूरा किया, अच्छा महसूस किया। हमने भी उनके साथ बातचीत जरूर की थी उस फाइनल रजनी में, तो उन्होंने बताया कि हमारा सपना है इस साल ये हम ट्रॉफी जरूर उठाएंगे। आखिरकार उनका सपना वो इस साल में पूरा हो गया। इस मर्तबा हर्षद तैयार हो गए गेंदबाजी के लिए। सामने बल्लेबाज रहेंगे बल्लेबाज संदेश बोहिन। तीसरी ओवर की पहली गेंद, ये पटकी हुई गेंद, परफ्यूम डिलीवरी जिसे कहा जाता है, 1 और 0। मानो बल्लेबाज को इस गेंद की खुशबू देने वाली ये गेंद थी, परफ्यूम डिलीवरी। और ये खासियत थी हर्षद की, आदर्श की। नाम ही इस खिलाड़ी का ऐसा है कि मानो उसका किरदार भी वैसा है, जैसा नाम है वैसा उनका काम है। आदर्श सभी को लेना चाहिए, आदर्श गरत। इस बार वापस उसी तरीके की गेंद थी और बल्लेबाज ने वापस घूम के खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन इस मर्तबा भी उन्हें सक्सेस नहीं मिला। एक और बिंदी गेंद, यानी कि 1 और 0। यहां से स्कोर में कोई बढ़ोतरी नहीं है, 9 रन जरूर बन चुके हैं, हालांकि 3 विकेट के नुकसान पे। गेंदबाज वापस तैयार हो गए, आदर्श गरत, एक अच्छा खिलाड़ी, अच्छा गेंदबाज। ये देखिए इस बार थोड़ी सी अपील जरूर थी, लेकिन अंपायर ने बताया कि इस बार ये गेंद स्टंप के ऊपर नहीं, लेगबाज के माध्यम से जरूर सिंगल बना। हालांकि स्ट्राइक जरूर यहां से रोटेट होगी। सलामी बल्लेबाज जरूर है, लेकिन उन्हें भी काफी मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। ये साल जरूर संदेश बोहिर के लिए अच्छा जरूर गया है, लेकिन ये रजनी है, दिन और रात में काफी अंतर होता है कृष्णा सर। दिन में बॉल अच्छी तरीके से दिखती है, लेकिन रात के अंधेरे में यहां पे बॉल दिखने के लिए काफी आपको अभ्यास करना होता है। ये उठा के खेलने का प्रयास, लेकिन बदन से दूर वाली गेंद। मानो रिप्ले में देखेंगे तो तुम्हें जरूर पता चलेगा गेंद किस तरह से मुड़ी हुई है। हालांकि बिंदी गेंद जरूर आई है, 1 और 0 जरूर देखने को मिलेगा। इस ओवर का अगर देखा जाए तो लगभग 4 गेंदें यहां से गिर चुके हैं और 1 ही रन बना। डबल डिजिट में यहां से रन जरूर बने, स्कोर कार्ड के ऊपर 10 रन है, 3 विकेट के नुकसान पे। इस रजनी का पहला मुकाबला, यहां से पहले बल्लेबाजी करने का मौका जरूर मिला है रिडगा टीम को। इस बार छोड़ेंगे नहीं, आगे वाला दरवाजा जरूर बंद किया था बल्लेबाज ने, लेकिन पीछे वाला दरवाजा खुला था। इसका मतलब यहां से दांडी गुल बल्लेबाज को लौटना होगा।
बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय Thank you. क्रिकेट ये हमारे इस टूर्नामेंट का टाइटल संगीत जो हमारे ऑर्गेनाइजर टीम मच्छिंद्र दादा पाटिल उनका यह संगीत डीजे के माध्यम से सुनने को मिल रहा है। अच्छे संगीत। गेंदबाज वापस तैयार हो गए इस ओवर की आखिरी गेंद फेंकने के लिए और नया बल्लेबाज रोशन कड़ू सामने वाले छोर के ऊपर जरूर देखने को मिलेगा। यहां से रोशन को ना दो किरदार निभाने होंगे, विकेट भी बचाने और रन भी बनाने होंगे। पटकी हुई गेंद वापस इस बार एक और शून्य और ये इस रजनी का पहला मेडन और यहां से आदर्श गरद मैन फ्रॉम इनामपुरी। यस जरूर इस टूर्नामेंट में एक स्पेशल गिफ्ट जरूर रखा गया है जो कि 200 रुपए का कूपन है। कोई भी इससे खरीद सकता है, कोई भी इस लकी ड्रॉ में शामिल हो सकता है। ऐसा नहीं कि खिलाड़ी है तो नहीं है, सभी के लिए ये अपॉर्चुनिटी है, सभी के लिए मौका है। अगर किसी भी खिलाड़ी किसी भी भाग्य विधाता का अगर नंबर लास्ट के रजनी में अगर जब भी खोलेगा अपन कूपन तो उसका नंबर लगेगा तो उसको 2 व्हीलर एक स्पोर्ट बाइक दी जाएगी इनामी तौर पे। अगर वो उसे नहीं चाहे तो कैश में 40,000 रुपया भी दिया जाएगा। इस बात के ऊपर जरूर गौर कीजिए। जो भी इसे लेना चाहता है तो हमारे गेट नंबर 1 और गेट नंबर 2 के ऊपर कूपन अवेलेबल है, वहां पे जाके आप लकी ड्रॉ के माध्यम से वो कूपन ले सकते हैं। 200 रुपया दीजिए, कूपन लीजिए और 40,000 रुपए की बाइक, लगभग 60,000 रुपए की बाइक होती है, 60 या 70,000 की, वो आपको 200 रुपए में मिलेगी। नहीं अगर चाहिए बाइक तो 40,000 रुपये आपको कैश में दिए जाएंगे। जी हाँ सर, अगर देखा जाए तो आजकल हम ऐसे ही घूमने गए तो 500 रुपया खर्च करते हैं, तो इससे अच्छा 200 रुपए में आपको 60-70 हजार की चीज मिल रही है। तो ये बड़ा मौका है, छोड़ना नहीं चाहिए। हम भी जरूर निकालेंगे, भले 200 गए तो गए, मिले तो 40,000 या तो फिर बाइक मिलेगी। ये ऐसा मौका छोड़ना नहीं चाहिए। चलो इसी बीच नया गेंदबाज, आखिरी गेंदबाज यहां से देखने को मिलेगा। अरविंद पाटिल इस बार स्वैग से करेंगे स्वागत, मानो ऐसा कहते हुए यहां से संदेश के बल्ले से आया ये इस रजनी का पहला छक्का। क्रिकेटचा रंगलाई थरार ओम साई एंटरप्राइजेस सिमेंट सप्लायर्स प्रोप्रायटर देविदास शेठ हलुराम पाटील साई चषक तोंडरे यांच्या वतीने खणखणीत षटकार। थैंक यू सो मच। ये देखिए इस गेंद के ऊपर, पहली गेंद के ऊपर छक्का आया संदेश के बल्ले से। मैंने कुछ समय पहले जिक्र किया था, संदेश का बल्ला चल रहा है इस साल। एक और ये खराब गेंद थी, लड्डू बॉल, और इसके ऊपर दाग दिया एक और छक्का। छत्रपति शिवाजी महाराज का ये संगीत, जब जब आप मुश्किल के घेरों में गिरोगे तो छत्रपति शिवाजी महाराज का नाम लीजिए, जरूर उस मुश्किल के घेरे में आप निकलने के लिए मदद करेंगे। ये ऐसा नाम है जिन्होंने हिंदू स्वराज का निर्माण किया था, वो थे हमारे छत्रपति शिवाजी महाराज। ये उनका संगीत। गेंदबाज यहां से अरविंद पाटिल के ऊपर आक्रमण करना चालू किया। यहां से संदेश भोईर ने 2 गेंदों में 2 छक्के। वाटर स्ट्रोक, 3 गेंदों के ऊपर 3 छक्के। ये है संदेश भोईर का पावर। हे परिवन आयोजन करतंय क्रिकेट स्पर्धेचा, स्पर्धेला सहकार्य करायला ग्रामस्थ मंडळ सारा आला। मच्छिंद्र पाटील दादा। चलो दूसरा गेंद दीजिए। यहां से बॉल डायरेक्ट गुम हो गया कंपनी के अंदर। सर ऐसे लग रहा था कि पहले 3 ओवर अगर देखा जाए तो हावी हो चुकी थी इनामपुरी टीम, लेकिन जैसे ये चौथे ओवर में संदेश ने गियर शिफ्ट किया, ऐसे लग रहा है कि मोमेंटम चेंज हो गया अभी। यस, ऐसा होना भी चाहिए। क्रिकेट एक कब बदल लेगा इसका कोई गारंटी नहीं है। मानो संदेश इसके लिए रुका भी था,
वो इंतजार कर रहा था कि एक हाथ कोई खराब गेंदबाज मिल जाए तो उसके ऊपर हम आक्रमण करेंगे, और ये गेंदबाज मिला। गेंदबाज को चुना भी अरविंद पाटिल को। 3 गेंदों के ऊपर 3 छक्के, यहां से स्कोर बना 28 रन। पहले 4 ओवर में कुल मिला के रन बने थे, 3 ओवर में 10 रन। और ये चौथी गेंद इस मर्तबा नो, ये हाइट फैक्टर अंपायर ने डिक्लेयर किया कि नो बॉल, और यहां से इसके ऊपर मिले 2 रन। यस, नो दिया है, टोटल इसके ऊपर मिलेंगे 3 रन। ये शायद टर्निंग पॉइंट हो सकती है कृष्णा मात्रे सर। देखा जाए तो पहले 3 ओवर में रन बने थे महज 10, काफी किफायती गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी तीनों गेंदबाज ने की थी। लेकिन इस मर्तबा अरविंद पाटिल जैसे आए ना, वहां से मानो संदेश भोई टूट पड़े, जैसे कोई शिकारी करने के लिए शेर मैदान के अंदर होता है, हिरन के ऊपर झड़प लेता है, उस तरीके का ये बल्लेबाज। एक और, इस बार फ्री हिट है, कैच पकड़ोगे तो भी विकेट नहीं मिलेगा, रनआउट का जरूर मिलेगा। यहां से मौका लगभग ऐसा लगा कि बन गया था, लेकिन नहीं। 2 रन यहां से आसानी से मुकम्मल, और ज्यादा से ज्यादा स्ट्राइक इस मर्तबा। यस, इसी बीच हमारे मच्छिंद्र पाटिल सर, इनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। आज के पूरे रजनी में हमारे साथ जुड़े रहेंगे, उनका भी स्वागत है। मोस्ट वेलकम सर। दो रनों के साथ यहां से स्कोर बढ़ता हुआ, यहां से देखा जाए तो 33 रन बन चुके। ये फुलर लेंथ इस मर्तबा भी छोड़ेंगे नहीं, गेंद जाएगी सीधा मिड विकेट से बाहर, और एक छक्का। थैंक यू। यस, यहां से बैटिंग रिव्यू, बल्लेबाज ने यहां से रिव्यू के लिए रेफर किया कि यहां से हाइट फैक्टर जरूर देखा जाएगा। मानो इस ओवर में अगर ये नो बॉल गिरा तो गेंदबाज को बाहर का रास्ता मिलेगा, वो अगली गेंदें नहीं फेंक सकता है। यस, इट्स अ फेयर डिलीवरी। चलो मारो, गेंद अच्छे यानी कि गेंदबाज के लिए अच्छा मौका होगा सर। पहली मर्तबा इसने एक गेंद जरूर बीमर की फेंकी थी, ये दूसरा मौका था। यहां से फेयर डिलीवरी, यानी कि इस गेंद के ऊपर मिलेंगे महज 6 रन। 6 रनों के साथ 39 रन बन चुके। हालांकि 3 ओवर में 10 बने थे, लेकिन ये ओवर मानो रिटघर टीम के लिए अच्छा बना है। इस कुल मिला के 4 छक्के मिले भी इस ओवर में। 29 रन। पहला मुकाबला ओम 11 रिटघर बनाम केपीसी इनामपुरी, ये पहला मुकाबला। इस ओवर की आखिरी गेंद है, गेंदबाज जरूर तैयार रहेंगे। यहां से अरविंद पाटिल। पांच गेंदों में 29 रन खर्च किए इस गेंदबाज ने। आखिरी गेंद है, यहां से जरूर अच्छी गेंद फेंकने की कोशिश करेगा ये गेंदबाज। मानो 29 रन तो जरूर खर्च किए, कम से कम ये गेंद तो डॉट होनी चाहिए। ये देखिए, ये गेंद अच्छी थी, हालांकि जड़ में डालने का जरूर प्रयास था, लेकिन मिलेगा सिंगल, क्योंकि संदेश चाहते हैं कि आखिरी गेंद यहां से सिंगल बने, ताकि आखिरी ओवर में वापस मैं स्ट्राइक में जाऊं और वापस वहां से हल्ला बोल दूं। यहां से 4 ओवर का समाप्ति, उसके बाद रन संख्या बन चुकी है 4 विकेट के नुकसान पे 40 रन। परी 11 व ग्रामस्थ मंडल तोंडरे आयोजित साई चषक यांच्या वतीने ही ओव्हर समाप्त। क्या बात है, ये देखिए सर, ये यहाँ पे अनोखी अनाउंसमेंट आपने को देखने को मिल रही है। मानो कमेंटेटर की बोलने की जरूरत ही नहीं गिरी कि ओवर खत्म हो या चौवा छक्का लगा। हमारी डीजे काफी अच्छी यहाँ से धुन बजाते हुए। चलो आखिरी गेंदबाज यहाँ से तैयार होगा, गेंदबाज, क्योंकि किसी बल्लेबाज को दोबारा मौका नहीं मिलेगा। 5 और 5 गेंदबाज, और गेंदबाज रहेंगे यहां से तुषार पाटिल। गेंदबाजी के लिए तैयार, सामने वाले छोर से बल्लेबाज रहेंगे संदेश भोई, उनके साथ अच्छी तरह से निभा रहे यहां से रोशन कड़ू। हालांकि एक गेंद जरूर खेले, लेकिन वो भी डॉट, कोई बात नहीं। संदेश आगे का काम जरूर बखूबी यहां से निभा रहे। 40 रन यहां से बन चुके। 4 ओवर का खेल यहां से समाप्त, आखिरी ओवर बची है। यहां से कोशिश करेगा बल्लेबाज की इस ओवर में कम से कम 15 या 20 रनों का ये भी ओवर बन जाए। अगला मुकाबला स्वर्गीय महादेव 11 विकास स्पोर्ट पिठाली बनाम उसारगर। दोनों टीम के कप्तान से निवेदन है टॉस के लिए आ जाए। ये वेरिएशन था, पहली गेंद यहां से कोई जल्दबाजी नहीं दिखाई गेंदबाज ने।
पहली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं आया, यानी इस ओवर की पहली गेंद बिंदी गेंद। एक और शून्य जरूर देखने को मिला था, लेकिन सामने बल्लेबाज संदेश भोईर जो कि काफी अच्छी बल्लेबाजी पिछले ओवर में की। ये उठा के खेलने का प्रयास, लेकिन दूर वाली छोर की गेंद, अंपायर सिग्नल, इट्स वाइट। थोड़ा सा दबाव जरूर रहेगा तुषार के ऊपर, वो महसूस भी करेगा क्योंकि पिछली ओवर में 4 छक्के इसी बल्लेबाज ने दागे थे और सलामी तौर का बल्लेबाज है, तो जरूर यहां से इस ओवर में भी रन बटोरने की कोशिश करेगा, यहां से हल्ला जरूर बोलेगा। इस बात को सभी को ध्यान में रखते हुए एक गेंद अच्छी जरूर डालनी होगी, एक हाथ गेंद जड़ में डालिए, कुछ ना कुछ तो जरूर यहां से देखने को मिलेगा। गेंदबाज वापस तैयार, इस मर्तबा आगे आके खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन एक और बिंदी गेंद, हालांकि बैट से भी छुई नहीं, स्टंप को भी छूकर नहीं, गेंद दोनों के बीच में से छोटी सी दरार थी, उसमें से गेंद फरार, डॉट गेंद आई। टॉस के लिए दोनों टीम से निवेदन जरूर करेंगे स्वर्गीय महादेव 11 विकास स्पोर्ट पिठाली टीम और उसके साथ में भिड़ेगी उसारगर। दोनों टीम के कप्तान से अनुरोध करोगे आप जल्द से जल्द इनिंग ब्रेक में टॉस के लिए आना है। इस बार वेरिएशन स्लोर था गेंद, यहां से एक तो बना, दूसरे की कोशिश, ये ऐसा रन बनेगा कि नहीं बनेगा इसके ऊपर भी जरूर गौर करेंगे। अंपायर सिग्नल यहां से जरूर मिलेगा कि आप भाई स्ट्राइक नहीं रोटेट कर सकते, एक रन तो जरूर बनेगा। संदेश भी जानते, रोशन भी जानते, इस मर्तबा ऐसा खेल नहीं कर सकते, ये नया कानून बना है मचिंद्र पाटिल सर, इसके मर्तबा आप दोनों एंड छोड़ दो तो रन जरूर मिलेगा, या तो फिर उसके अंदर आपको विकेट भी गंवानी पड़ेगी। यानी कि इस गेंद के ऊपर मिला सिंगल, स्ट्राइक एंड पे रहेंगे नए बल्लेबाज रोशन कड़ू, जिन्होंने एक गेंद जरूर खेली, उसके ऊपर कोई नंबर नहीं आया। अभी कुल मिलाकर रन यहां से बन चुके 42 रन, 4 विकेट के नुकसान पे। 3 गेंदें अभी भी शेष है, एक गेंद जरूर वाइट डाली थी, लेकिन अच्छा कमबैक रहा है, मानो पिछली ओवर के मुताबिक। पिछली ओवर में 30 रन बने थे, 6 गेंदों में 4 छक्के जरूर देखने को मिले थे। इस बार क्या होगा, इस ओवर में एक हाथ छक्का भी लगेगा कि नहीं लगेगा, मानो 10 के एवरेज से 50 रनों के लक्ष्य के ऊपर जरूर देखेगी बल्लेबाजी करने वाली टीम। ये देखिए एक और स्लोर गेंद, यहां से क्या होगा, स्ट्राइक रोटेट होगी या नहीं होगी, से हमारे सचिन जी कड़ू सर ने यहां से रेफर जरूर किया है, ऑन द स्टंप थ्रो जरूर आया था, दोनों ने एंड छोड़ा था अंपायर, यस वही देखने के लिए क्या, कोई बात नहीं, जरूर यहां से टेक्निकल टीम हमारी रनआउट भी साथ ही साथ देखना होगा, स्ट्राइक छोड़ा है या रनआउट, ये दोनों चीजें देखेंगे हम। अगला मुकाबला उसारगर बनाम पिठाली, दोनों टीम से कप्तान से निवेदन है टॉस के लिए आ जाए। स्ट्राइक तो जरूर छोड़ा है और रनआउट का भी हम जरा यहां से जरूर गौर कीजिए। पिठाली टीम का कप्तान यहां से पहुंच चुका है, चलो उसारगर टीम कप्तान आइए भाई, अगर इनिंग ब्रेक्स में आप नहीं पहुंचे तो आपको जरूर पेनल्टी दी जाएगी। मचिंद्र पाटिल बोले तो हमारे एक अच्छा ऑर्गेनाइजर और साथ में आज पूरी रजनी में मचिंद्र पाटिल सर, मैनपम रोहिंजन, इनका आवाज भी हम सुनेंगे, मानो तीनों लैंग्वेज में उनका कमेंट्री हमको सुनने को मिलेगा, ये सुना रहा उसे। यहां से बल्लेबाज सुरक्षित है, नॉट आउट का सिग्नल, चलो 1 रन जरूर कंप्लीट होगा। चलो अंपायर के ऊपर ज्यादा प्रेशर मत कीजिए, यस दोनों एंड छोड़े थे, इस बात के ऊपर जरूर गौर कीजिए अंगद पाटिल, दोनों एंड छोड़े थे, बल्ले माना कि कीपर ने हाथ में बॉल जरूर रखी थी, लेकिन दोनों एंड छोड़े थे, तो इसका मतलब ये रन का प्रयास जरूर होना चाहिए। अगर वो इसमें आप विकेट ले सकते हो तो जरूर मिल जाएगा आपको विकेट, या तो रन जरूर मिलेगी। 1 रन के साथ यहां से स्कोर बढ़ेगा 43 रन, यानी कि 43 रन। गेंदें अभी भी बची है, 2 गेंदें बची है इस पहले सत्र की, इस रजनी का पहला मुकाबला। यहां से पहले बल्लेबाजी करने वाली टीम रीडगर, आखिरी 2 गेंदें बची है। ये देखिए क्या कमाल की गेंदबाजी यहां से तुषार के माध्यम से, किसी भी गेंद के ऊपर ज्यादा यहां से स्पीड नहीं दिया, हल्की गति से यहां से सभी गेंदें यहां से डाली है, पूरी चकमा देने वाली गेंद, और इन गेंदों के ऊपर कभी नंबर नहीं लिखा जाता। और एक बिंदी गेंद, आखिरी गेंद बची है, 43 रन जरूर बन चुके। आखिरी गेंद के ऊपर सामने बल्लेबाज संदेश रहेंगे, जिन्हें के बल्ले से
हालांकि 4 छक्के पिछले ओवर में जरूर देखने को मिलेंगे। इस आखिरी गेंद के ऊपर कौन सा नंबर होगा? उठा के खेलने का प्रयास जरूर किया था इस मर्तबा, लेकिन गेंद जाएगी वाइट। हालांकि दूर वाली छोर से फेंकने की जरूर गेंदबाज ने कोशिश की थी, थोड़ा सा बल्लेबाज भी ऑफ से बाहर आया था, फिर भी उससे काफी दूर गेंद। अंपायर का सिग्नल, इट्स अ वाइट, यानी कि 44 रन अब बन चुके हैं। अगर इस आखिरी गेंद के ऊपर छक्का लगेगा तो 50 जरूर बनेंगे, ऐसा होना भी चाहिए। 5 ओवर का मुकाबला है, कम से कम 10 का औसत तो बनना चाहिए। स्टेप आउट करने का प्रयास, यहां से बल्ले का निचला हिस्सा, गेंद गली के रीजन में, यहां से दूसरे रन का मौका बनेगा। इस मर्तबा बल्लेबाज को आउट करार दिया अंपायर ने, यानी कि 1 रन। क्या होगा बीच मैदान में? 1 रन तो कंप्लीट है। यस, अंपायर, थर्ड अंपायर है या नहीं ना? यस, बल्लेबाज आउट, यानी कि इस ओवर के आखिरी गेंद के ऊपर 1 रन भी बना, बल्लेबाज भी आउट हुआ। टोटल रन यहां से बन चुके हैं 45 और 46 रनों का लक्ष्य होगा। नहीं, ओव्हर यहां से समाप्त। तर निश्चित इथे मात्र व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान पाहूया। अगदी निश्चित आमचे घोडगावचे अनंत शेठ निगुकर यांचा इथं आम्ही सन्मान करणार आहोत। त्यांना विनंती करू की आपण स्वागत कक्षामध्ये या। आमचे या स्पर्धेचे रोहिदास पाटील आणि मच्छिंद्रदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण साहेबांचा इथं सन्मान करणार आहोत। तर साहेबांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये या आणि आपल्या या सन्मानाचा आपण स्वीकार करा। तर निश्चित अनंत शेठ निगुकर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2100 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय, त्यांचंही करतो आम्ही हार्दिक मोस्ट वेलकम, स्वागत आहे सर आपलं। साहेबांचा इथं मात्र सन्मान केला जाईल। जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात केली जाईल तसं आपल्याला एक अतिशय महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, अतिशय चांगला आवाज, मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज आपला ऐकायला मिळेल। पाहुण्यांचा खरं तर इथे सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतो स्वागत कक्षामध्ये। तर पुढील मान्यवर आमचे योगेश म्हात्रे, उमेशजी पाटील, उमेशजी निगुकर यांना विनंती करेल की आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा। अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, गोल्डन मॅन उमेशजी निगुकर यांचा इथे मात्र सन्मान केला जाईल। तर मच्छिंद्रदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण उमेशजी निगुकर यांचा इथे सन्मान करायचा आहे। वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे मोमेंट अर्थात सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र पाहुण्यांचा, आलेल्या सर्व पाहुण्यांचा इथे मात्र सन्मान केला जाईल। भारतीय संस्कृती खरं तर ही या व्यासपीठावरती जपली जाते। अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, त्यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय। थँक्यू सो मच, आपण या स्पर्धेमध्ये आलात, उपस्थित दाखला, आपलं हृदयाच्या अंतःकरणाचं हार्दिक स्वागत। आणि हरीश दादा पाटील यावं आपण, चला काही हरकत नाहीये, पाहुण्याचा सन्मान झालाय। तर निश्चित स्वरूपात आपण कॉम बॉक्स कडे वळणार, तिथे आपल्याला आवाज ऐकायला मिळेल मच्छिंद्र पाटील सरांचा। हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, डीजे थोड़े से बेस कमी कर, हेलो चेक, थोड़े से वॉल्यूम दे, हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, थँक्यू। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा। गणाला नमन करून महाराजचे आराध्यव राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आम्ही स्पर्धेस सुरुवात करतोय। तत्पूर्वी मी टॉससाठी आमंत्रित करेन स्वर्गवासी महादेव इलेव्हन विकास स्पोर्ट पेटाली संघाचे संघाने उपस्थित आहेत। मोस्ट वेलकम। उसर्ग संघाच्या संघाने विशाल आपण जर आला असाल तर संपर्क साधा, कारण ऑलरेडी उशीर झाला आहे, त्यामुळे तुम्हाला विनंती करतोय की आपण टॉससाठी संपर्क साधा। जिंकण्यासाठी स्कोर आम्हाला 46 हा माझं लक्ष बघायचं आहे। एका बाजूला केपीसी इनानपुरी अंगदचा संघ, ज्याच्या नावानं आज संघ ओळखला जातो। फार कमी वयामध्ये अंगदनं घेतलेली उत्तुंग झेप सर्वांना माहिती आहे, मला वेगळे सांगण्याची गरज नाही आहे। आणि तो खेळू इन ॲक्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळाला। मात्र रिडगड संघानं ओमसाई 11 रिडगड संघाने चांगली फलंदाजी केली, तब्बल त्याने 45 धाबा कुठल्यात आणि 46 धाबांचं लक्ष। रात्रीच्या वातावरणात सामना 8 वाजून 4 मिनिटं होतात। आकाश निरभ्र आहे, स्वच्छ प्रकाश, चंद्र आहे साक्षीला आणि प्रेक्षकांच्या प्रचंड अलोट गर्दीमध्ये या थंडगार वातावरणात आपण सुरुवात करतोय। आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतल्या या दुसऱ्या सत्रात आपण सुरुवात करतोय। फॉर्च्यून इव्हेंट लाईनच्या माध्यमातून स्पर्धा आपण यूट्यूबला घर बसल्या एन्जॉय करू शकता। सर्वांचं मनापासून स्वागत करतोय।
आयोजकांची आम्ही माफी मागतोय. ऑलरेडी आम्हाला 6:30चा रिपोर्टिंग टाईम होता, मात्र नवी मुंबई प्रीमियर लीग आम्ही आता कव्हर अप करून आलो, त्याला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल आम्ही आयोजकांची माफी मागतोय, दिलगिरी व्यक्त करतोय आणि बोलतोय सामन्याकडं. लवू खूप खूप धन्यवाद, आपण लवकर पोहोचलात आणि सुरुवात देखील केली स्पर्धेची. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. 8 टावरच्या माध्यमातून चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जे प्रेक्षक युट्यूबला स्पर्धा पाहतात त्यांना असं वाटेल की ही स्पर्धा DY पाटील स्टेडियममध्ये सुरू आहे की काय, कारण लक्झरी ग्रेनेज ब्युटिफुल विकेट 8 टावरची बघू शकाल. हा किती सुंदर आहे. मच्छिंद्र पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतो. त्यांचे सुपुत्र, हा पहिल्या दिवसाचा बी होता, किती सुंदर बी बघू शकाल आपण स्क्रीनवरती. त्यांचे सुपुत्र साई यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, कारण ही स्पर्धा मागच्या दिवसामध्ये आम्ही युट्यूबला देखील पाहिली. भरपूर लोकांनी प्रेक्षकाला भरपूर प्रेम दिलं आणि युट्यूबच्या माध्यमातून भरपूर व्ह्यूवर्स देखील तुम्हाला पाहायला मिळेल. यामुळे आपण सामन्याकडे फलंदाज सज्ज, गोलंदाज सज्ज, ऑल सेट. सामन्याला सुरुवात करूया आपण. सन्माननीय रमेशजी निंबाळकर साहेबांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम. तुमच्या स्पर्धेमध्ये मनापासून आम्ही स्वागत करतोय. खूप चांगलं अरेंजमेंट. आमचे आयोजक मच्छिंद्र पाटील, वन मॅन शो, कैलाश पाटील, विजय पाटील कोलवडी, प्रदीप कांबळे, नायब तहसीलदार पनवेल, छोटू जाधव, या सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. फलंदाज सज्ज सेकंडला आदर्श खरं जनक मेडन षटक फेकल्या स्पर्धेमध्ये आणि गोलंदाज सज्ज होतोय धनव भोपी रेडगड संघाचा गोलंदाज. चांगलीच दोन्ही संघ चांगले आहेत. आज मात्र 8 संघाच्या मध्ये तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळते. मात्र आज ए पूल आहे, म्हणजे मोठा पूल तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सर्व गरमी रसिकांचं मी मच्छिंद्र पाटील मनापासून स्वागत करतोय. कुठेही जाऊ नका, खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतो. आज मात्र सेकंडला दिवस, उद्या मात्र फायनल डे अँड वी विल बिकम अ चॅम्पियन. यू विल गेट आन्सर टुमॉरो. अ व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ प्रेझेंट हिअर. चला सामन्याला सुरुवात करूया आपण. पंचाची कामगिरी पाहतील सँडी पारकर सर, सचिन कडू, तर प्रशांत पाटील अशी 3 नामांकित पंच. पहिला चेंडू यावेळी ऑन द राईज खेळायचा प्रयत्न, टेक ऑफ झाला चेंडू टप्प्यानंतर आणि फलंदाजाला मात्र नाही जमलं. चांगली गोलंदाजी सुरुवात करत असताना सन्माननीय कैलासजी पाटील, विजय पाटील कोलवडी, प्रदीपजी कांबळे, नायब तहसील पनवेल आणि छोटू जाधव यांचं आगमन झालं. आपणास विनंती आयोजकांच्या वतीने की आपण व्यासपीठावर स्ट्रॉंग अपील मध्ये चेंडू टप्प्यानंतर आतमध्ये आदर्शला शांत ठेवलंय आणि एक धाव मात्र धावफलकावरती क्विक सिंगल पूर्ण करत असताना फटाक्याच्या आतिषबाजीने मान्यवरांचं आगमन होत असताना आमच्या व्यासपीठाकडे मान्यवर आगेकूच करत असताना सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. चांगली स्पर्धा, नियोजन चांगले आहे. नियोजन स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, कारण ह्या स्पर्धेचा उच्चांक भरपूर आहे. मागच्या काही दिवसामध्ये स्पर्धा आम्ही युट्यूबला बघितली आणि भरपूर प्रेक्षकांना हिला प्रतिसाद देखील उदंड दिलाय. स्ट्राईकला फलंदाज, आता मात्र नॉन स्ट्राईकला असताना फलंदाज स्ट्राईकला येणार. कुणाल पाटील येणार, एक चांगला फलंदाज. यावेळी पंचांकडे गाठ मागत असताना कुणालच्या अकॅडमीच्या माध्यमातून भरपूर चांगले लेदरचे खेळू घडवण्याचं त्याचं काम सुरू आहे. व्हेरी गुड जॉब कुणाल, कीप गोईंग, आय प्राऊड ऑफ यू. नवीन पिढी त्याच्या माध्यमातून घडवली जाते. तो कुणाल मात्र स्ट्राईकला फुल टॉस चेंडू. यावेळी मात्र जास्त दिशा दिली चेंडूला, मोठा फटका. पंच सांगतील दॅट्स अ ब्रिलियंट स्ट्रोक अँड दिस इज अ गुड फिनिश. षटकार. आपण भरपूर स्पर्धा बघितल्या असे, मात्र आयोजकांच्या वतीनं आपण मच्छिंद्र पाटीलला बघतोय. वन मॅन शो आहे, कारण षटकानं मान्यवरांचं स्वागत करत असताना बॅटचा फेस उशिरा खोललाय. फलंदाज बाद. येस ॲब्सोल्युटली गॉन. आदेश गरज मात्र लवकर स्वस्तात बाद होतोय. एक कुणाल मात्र स्वस्तात बाद होतोय. षटकार मारला, बॅकफुटला गेला, सहज चेंडू टलवण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद. एक मोठा धक्का मैदानावरती. कुणाल इज वॉकिंग बॅक. अक्षय पाटील चांगली गोलंदाजी मेमाने गोलंदाजीच्या माध्यमातून नवीन फलंदाज येत असताना पहिल्या चेंडू षटकार मारला, नंतर मात्र शांत डुलं आणि कोणामध्ये बॅकफुटला जाणार चेंडू फक्त त्याला स्क्वेअर कट करायचा होता, नाही जमलं. ताकदीचा कमी वापर केला, तो गॅप शोधायला गेला आणि फलंदाज मात्र जाळ्यात अडकला. गुड कमबॅक. चांगली गोलंदाजी प्रणवच्या माध्यमातून, चांगली गोलंदाजी प्रणवचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये.
पहिला चेंडू डॉट नंतर सिंगल त्यानंतर षटकार नंतर मात्र विकेट 4 चेंडूचा खेळ संपला धावामध्ये धाबाला त्या 7 धाबा जिंकण्यासाठी 46 धावांचे लक्ष असताना आपण सामना पाहतोय रीडगर वर्सेस इनानपूर या दोन मातब्बर संघांमध्ये पहिल्या फेरीतला हा पहिला सामना आपण पाहतोय मजा येईल सामन्यामध्ये दोन मोठे संघ मैदानावरती दोन्ही झुंजार संघ मैदानावरती आणि दोन्ही संघांमध्ये आपण पाहतोय लढावृत्तीचे खेळू चांगला पंच केला चेंडूला चेंडू डीप कव्हरेज मध्ये निघून एक्झॅक्टली स्क्रीनच्या बाजूला अजून एक दमदार मोठा फटका चौकार थँक्यू डीजे पहा पुढचा सामना आपल्याला पेठाली विपक्ष उसारगर तर पेठाली संघाचा संघनायक इथे मात्र उपस्थित झालाय उसारगर संघ आपल्याला हा अंतिमचा कॉल असेल जर आपण वेळेवरती इथे उपस्थित राहिला नाही तर तुम्हाला डेफिनेटली पॅनल्टीला सामोरं जावं लागेल हे मात्र ध्यानात असू द्या ओ टू द कॉम्बॉक्स अक्षय पाटील आल्याला मात्र त्याने चौकार मारला माहिती दडपण आहे कारण कोणासारखा फलंदाज बाद झाला आदेशला तो साथ दिली मैदानावरती चौकार सुरुवात करत असताना मागच्या 2 चेंडू धावा आल्यात ऑन साइडला फांडले क्लिअर करायचा प्रयत्न पुढे सरकलाय आणि एकच धाव फलकावरती धावसंख्या चांगला आकार येत असताना पहिल्या षटकाची सांगता पंचांचा इशारा हा झालाय गडी बाद झाला एक मैदानावरती कुणाल षटकार मारल्यानंतर मात्र बाद झाले धावसंख्या आल्या मैदानावरती एका षटकाची सांगता झाली P1 मध्ये धावा आल्या त्या 19 धावा आपण पाहतोय ते 11 धावा एक बाद आपण पाहतोय जिंकण्यासाठी 46 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पर 11 साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित स्पर्धा आपण पाहतोय साई चषक 2024 पर्व आपण पाहतोय आज मात्र आपण 4थ्या दिवसामध्ये उद्या मध्ये स्पर्धेचा फायनल डे तुम्हाला पाहायला मिळणार आहे चांगले संघ स्पर्धेमध्ये असं म्हणतात की नाईट स्पर्धेमध्ये तुमच्याकडे फक्त मनी पॉवर असून चालत नाहीये मॅन पॉवर ही महत्त्वाची आहे मध्ये ते वन मॅन शो मच्छिंद्र पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय कौतुक करेन मी विशेष कौतुक करेन कारण ज्या पद्धतीने मॅनेजमेंट आहे ज्या पद्धतीने स्पर्धा आहे ज्या पद्धतीने खेळपट्टी आहे ज्या पद्धतीने फोकस लावलेत म्हणजे शुभ्र प्रकाश मैदानावरती कुठेही कमी नाही मैदानावरती अप्रतिम आयोजन म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये वर्ष साईच्या नावाने त्याचे सुपुत्र आहेत त्याच्याच नावाने स्पर्धा आपण पाहतोय चांगलं आयोजन या विभागातील या मैदानातील भरपूर स्पर्धा आम्ही पाहतोय त्यापैकी एकमेव स्पर्धा तुम्हाला अजून एक नाईटच्या माध्यमातून पाहायला मिळते नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय कुठेही जाऊ नका पाहत राही स्पर्धा साई चषक 2024 आज मात्र आम्ही सेकंड लास्ट डे मध्ये उद्या मात्र स्पर्धेचा सांगता समारंभ नवीन षटकाला प्रारंभ गंजमध्ये असताना देवीदास भोपी टाकेला फलंदाज सज्ज आदर्श घरत बघायचं आदर्श घरतनं अजूनही बॅटचा फेस ओपन केलाय चांगला फलंदाज आहे मोठमोठ्या स्पर्धा खेळलाय तो PPL सारख्या स्पर्धेमध्ये आपला अत्यंत घातक फॉर्म दाखवलाय फलंदाजानं चेंडू पुढे सरकला लॉंग ऑनला आणि चेंडू मात्र लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये जातोय सीमा पलीकडे अजून एक दमदार चौकार गॅप्स असं चयन केलं अजून एक दमदार चौकार डीजेच्या माध्यमातून आपल्या पाहण्यामध्ये थँक्यू डीजे व्हेरी गुड जॉब कीप गोईंग पहिल्या चेंडूची चौकार आदर्शनं मात्र बॅटचा फेस ओपन केलाय मैदानावरती सेकंड आदर्श लेफ्ट हँड ओव्हर द विकेट यावेळी चेंडूला पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून कडून काढला चेंडू पुढे सरकला लॉंग ऑफ लाभ चांगलं शतक्षण पिकअप अँड थ्रो सौरभ चेंडू खाली येत असताना आणि एकच धाव फलकावरती येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला अंगद पाटीलच्या माध्यमातून केपीसीच्या माध्यमातून मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी डे नाईट फॉर्मॅटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल आमचे यस निश्चित अंगद पाटील त्यांची संपूर्ण टीमच्या माध्यमातून येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये मोठा क्रिकेटचा तुम्हाला महोत्सव पाहायला मिळणार आहे 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान ऑन साइडला चांगला फटका बॅकफुटला गेला जागावणी शॉटसाठी यावेळी मध्ये हाफ अँड जॅक करत असताना एकच धाव दापालकावरती चांगलं क्रिकेट चौकार मारण्यात गोलंदाज चांगलं कमबॅक केलं धावांचा वेग वाढत असताना एकूण धावसंख्या दापालकावरती 17 धाबा दापालकावरती 46 धाबांचा पाठलाग करतोय आज संघ 11 धाबा पहिल्या षटकामध्ये 5 षटकांचा सामना एक P1 आणि एक P2 दोन पॉवर प्लेचे ओव्हर तुमच्यामध्ये आणि पहिला धक्का दिला होता फलंदाज कुणाल बाद झाला षटकार मारण्यात मात्र आदेश आला आणि आदेशला साथ देत असताना फलंदाज अक्षय दुसऱ्या क्रमांकावरती आला तिसऱ्या क्रमांकावरती आला प्रमोट केला मैदानावरती मजा येईल सामन्यामध्ये दोन्ही तुल्यबळ संघ लढावृत्तीचे संघ लवली शॉट डाऊन द ट्रॅक ऑन साइडला आलाय ऑन साइडच्या पुढे सरकलाय मिड ऑन मध्ये संदेश चेंडूला गॅदर करत असताना मागच्या 3 चेंडूमध्ये फक्त सिंगल तुम्हाला पाहिलं पहिल्या चेंडूत चौकार त्यानंतर मात्र वेगाने कमबॅक केलं गोलंदाजानं आपली लेंथ लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन व्हॅरेशन यामध्ये संपूर्ण चेंजेस केले आणि फलंदाज शांत ठेवलाय सच अ वंडरफुल कमबॅक फ्रॉम द बॉलर ऑफ साइडला कट केला चेंडू नो मॅच मध्ये चेंडू वेगाने निघून जातो तो या थर्ड मॅन रिझन मध्ये आणि अजून एक चौकार व्हॉट अ स्क्वेअर कट अँड व्हॉट अ शॉट दिस इज अ गुड फिनिश अनदर बाउंड्री MIDC बोलबाला झाला साई चषकाचा मी जिंकून नेणार चमकती ट्रॉफी निर्धार
मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. अक्षय पाटील मैदानाच्या चारी बाजूला खेळण्याची क्षमता असणारा सक्षम फलंदाज. धावांचा ओघ वाढत असताना ओ लावली कृष्णा सातपुते स्टार्ट करण्याचा प्रयत्न. आज नवी मुंबईचं क्रिकेट कृष्णा सातपुतेने गाजवलं, मजा आली. त्या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये 2 षटकाची सांगता फक्त धावा झाल्या त्या 22 जिंकण्यासाठी 46 धावांची गरज असताना 22 धावा आल्यात. आता उर्वरित समीकरण मात्र 18 चेंडू आणि गरज आहे 24 धावांची. बघायचं 12 चेंडू 22 झाल्यात. येस लवू थँक्यू. तर उसारकर टीम आपण टॉस विन साठी यायचंय. चला उसारकर टीमचा संघनायक, कारण पेटाली संघाचा संघनायक आमच्या सोबत जॉईन झालाय. तर उसारकर टीमच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. ओर टू द कॉमबॉक्स. तर लकी ड्रॉ साठी तुम्हाला बाईक तुम्हाला देण्यात येईल. 200 रुपये कुपन आहे आणि तो कुपन पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी सर्वांच्या समोर तो कुपन ओपन केला जाईल. फायनलच्या दिवशी तर निश्चित कुपन पाडायला विसरू नका. 200 रुपयामध्ये तुम्हाला 50 ते 60 हजारची बाईक तुम्हाला दिली जाणार आहे. चांगली संकल्पना प्रेक्षकांसाठी मात्र खूप चांगली संकल्पना, चांगलं आयोजन. यस, अगर आपको बाइक नहीं चाहिए तो आपको 40,000 कैश भी दिया जाएगा. ये भी इंतजाम है आपके लिए, यानी कि 200 में 40,000 या फिर 60,000 की बाइक. स्वागत है सभी का. या आपण बोलूया सामन्याकडं. दर्शक 22 जिंकण्यासाठी 18 चेंडू 24 धावांची गरज आहे. मजा येईल सामन्यामध्ये. आदर्शची चांगली फलंदाजी, त्याला साथ देताना अक्षय कोणाला षटकार मारला, संघाला चांगली उभारी दिली. त्यानंतर जबाबदारी आदेश आणि अक्षयवरती. गोलंदाजीचे परिवर्तन. गोलंदाज संदेश पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 11 धाबा, 2 षटकामध्ये 22 धाबा आल्यात. जिंकण्यासाठी अजून 24 धावांची गरज आहे. आता मात्र P1 P2चं षटक संपल्यानंतर बघू शकाल आपण. यू कॅन सी सो मेनी प्लेयर्स आफ्टर फिनिशिंग द पॉवर प्ले ओव्हर्स. यू कॅन सी सो मेनी प्लेयर्स ऑन स्टँड ऑन बाउंड्री लाईन. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट फॉर बॅट्समॅन टू नाउ फाइंड द गॅप. आता दुसरी रिस्की असणार आहे फलंदाजांसाठी. खूप चांगली गोलंदाजी. चेंज ऑफ पेस गतीमध्ये क्लास कबर ड्राईव्ह. व्हॉट अ फंटास्टिक शॉट. ट्रिमेंडस अगेन. व्हॉट अ क्लास टायमिंग. कबर ड्राईव्ह दाखवत असताना अजून एक चौकार. आमचे मच्छिंद्र पाटील देखील साईचे भक्त आहेत, म्हणून त्यांनी मुलाचं नाव साई ठेवलंय आणि त्यांच्याच नावाने साई चषक 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अप्रतिम ॲटमॉस्फिअर, ब्युटिफुल, सच अ ग्रेट ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. अ व्हेरी गुड टू ऑल ऑफ प्रेझेंट. रात्रीचे 8 वाजून होतात ते 16 मिनिटं आणि चांगली स्पर्धा आपण पाहतोय. राऊंड विकेट. लवली ड्राईव्ह. अजून एक चांगला फटका कव्हर जायचा दाखवत असता. आता मात्र लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. सौरभ बॅकअप देत असताना 55 नंबरची जर्सी परिधान केलेला 1 धावसके. चांगलं क्रिकेट. चौकार मारल्यानंतर याला सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना स्ट्राईकला रोटेट देखील करतो. धावसकेला आकार येतोय तो 27 या धावसकेवरती. 46 धावांचा पाठलाग करतोय संघ. 27 धावा आतापर्यंत आल्यात. उर्वरित समीकरण मात्र 19 धावांची अजूनही गरज आहे. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. बॅकफुटला गेला फलंदाज. एक्झॅक्टली कळलंच नाही त्याला कुठे शॉट खेळायचा होता आणि अशा रीतीनं मात्र फलंदाज यस बाद झाले. पंच बोर्ड करत चला, तर जोपर्यंत तुम्ही इशारा देता तोपर्यंत आम्ही सांगणार नाही आहोत. बघा ॲक्शन रिप्ले कशाबद्दल राहिलाय. फलंदाज बॅकफुटला गेला, शफल झाला, त्यानंतर मात्र चेंडू टॅप करायचा होता, त्याला एज लागली आणि चांगला जेल कन्वर्ट करत असताना फलंदाज बाद. येस डीज आहे. थँक्यू. आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पहा, तुम्हाला शेवटचा पुकार. आमचा आवाज जर का तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर संघ नायकाला आपण लगेचच पाठवा. विशाल VRCC उसारघर संघ कल्याण डोंबिवलीमधला संघ आहे. कारण सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये पाहिलं तर थोडंसं ट्रॅफिक असतं, कदाचित त्यामुळे ट्रॅफिकमध्ये हा संघ अडकला असू शकतो. कारण शुक्रवार आहे आणि सायंकाळचं वातावरण, रात्रीचं थोडंसं या टायमामध्ये ऑफिस टाईम असतो, त्यामुळे ट्रॅफिक देखील कदाचित असेल. पण तुम्ही इन्फॉर्म करा, कारण आयोजकांचा नंबर तुमच्याकडे आहे. किती उशीर एक्झॅक्टली होईल तुम्हाला. कारण पेटेल संघाचं अभिनंदन करतोय. फार लवकर हा संघ वेळेवरती आलाय, त्यांचं आपण अभिनंदन करूया. दर्शकाला आकार 27. लवली डिलिव्हरी. खाली राहिला चेंडू डाऊन द लाईन खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅट असतो खेळायचा होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न मात्र नाही जमलं, कारण चेंडू खाली राहिला. गुड बॉलिंग. चांगलं कर्तव्य दाखवत असताना, कुशल कर्तृत्व, क्रीडा नैपुण्य दाखवत असताना गोलंदाज संदेशला आपण पाहतोय. 27 धावा, 27 ऑन स्कोर बोर्ड. कट केला चेंडू बॅकफुटला जाऊन पॉइंटला चित्र लावलाय. या चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत असताना अभिषेकाला 4 क्षेत्ररक्षक मात्र तिथे कव्हर येत असताना आणि बाउंड्री लाईन मध्ये देखील 2 क्षेत्ररक्षक कव्हर येत असताना अशा रीतीने 3 षटकांची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा. या षटकामध्ये स्कोर आम्हाला सांगतील. धावा आल्या त्या 6.
एकूण समीकरण आपण पाहतोय उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. बघायचे सामना कोण जिंकणार. आता मजा येईल का सामना शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र अक्षय अजूनही मैदानावरती आहे. आदर्श त्याला साथ देत असताना कारण आदर्श चॅम्पियन कॅप्टन आहे PPLचा. बघायचं किती साथ देणार. अंगदचं येणं अजून बाकी आहे. मात्र आदर्शच केली चांगली कामगिरी. कुणालने मारलेला षटकार आणि अक्षयची लाभलेली साथ त्यामुळे धाबा झाल्यात मैदानावरती. बघायचं रीडगड सगळं चांगला संघ आहे. चांगला मजबूत संघ आहे. टीम मीटिंग कॉल केली कारण चौथं षटक कोणाच्या हातामध्ये द्यायचं आहे हा फार मोठा प्रश्न आहे. कारण हे षटक सामन्याला कलाटणी देणार असणार आहे. बघायचं या षटकामध्ये किती धाबा येतील ते ठरवणार सामन्याची योग्य दिशा आणि मात्र दशा ठरवणार. 12 चेंडू 18 धावांची गरज. दोन्ही संघांना आमचे लाडके आयोजक मच्छिंद्र पाटील यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांना आमच्या प्रेक्षकांकडनं लाख लाख शुभेच्छा. 12 चेंडू गरज येते 18 धावांची. सामना जर बरोबरी झाला तर स्पर्धेचा नियम क्रमांक 6 आम्हाला सांगतोय की कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करायचे. सामना 12 चेंडू आणि गरज येते 18 धावांची. मजा येईल सामन्यामध्ये. गोलंदाज निशान क्या बात आहे. या विशाल दादा स्वागत आहे तुमचं. येस विशाल आमचे त्यांना लाडाना आम्ही ब्रावो म्हणतो. DJ ब्रावो त्यांना म्हटलं होतं. एक दिलखुलास व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाच्या डिक्शनरीमध्ये टेन्शन हा शब्द कधीच नसतो. वेलकम विशाल. वेलकम वेलकम. या माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या डायरीमध्ये टेन्शन शब्द नाही आहे मित्रांनो. हे दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या माध्यमातून किंग ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळाला फेब्रुवारीमध्ये. ओ या चेंडू खाली राहिला. इट्स अ वाईड. येस ॲब्सोल्युटली वाईड. चेंडू टपात एक्झॅक्टली लास्ट मोमेंटला चेंडू स्किट झालाय. पंचांना पाहिलंय विकेट किपर एक्झॅक्टली कुठे चेंडू गॅदर केलाय आणि पंचांचा योग्य निर्णय. येणारा चेंडू आता मात्र 12 आणि 17 धावांची गरज आहे. या षटकांत आपण टॉस करू कारण महत्वाचा षटक आहे. ओव्हर द विकेट ऑन साइडला लवली शॉट. जस्ट स्टँड अँड डिले जज करतोय मात्र त्याच्या अवाक्यामध्ये नाहीये. चेंडू सीमा पलीकडं आणि सामना खुला केलाय. येणारे चेंडू आता मात्र 11 आणि गरज असणारे मात्र फार कमी धावांची. षटकार खूप काही सांगून जाईल मैदानावरती. कलाटणी देईल. 11 चेंडू आणि गरज 11 धावांची. DJ हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. हे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. तुषार पाटील 11 चेंडू 11 धावांची गरज. 7 वरती घेत असताना चांगला षटकार मारा योग्य टायमाला आलाय आणि सामन्याचा बिमोड करायचा प्रयत्न केलाय. सामना मॅच ऑन आहे. फाईट आहे मैदानावर. नेट टू नेट फाईट सामना पाहायला मिळतोय. एज लागले. चेंडू मागे येतोय. गुड फिल्डिंग. 4 धावा आढळत मैदानावरती शॉर्ट टर्नमॅनला अमितला आपण पाहतोय. येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरज होती 11 धावांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण. प्रत्येक चेंडू सामन्यात प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार. प्रत्येक चेंडू सामना फाईट करणार आणि वातावरण मात्र टाईट करणार मैदानावरती. या रात्रीच्या वातावरण रंगलेला सामना प्रेक्षकांची मात्र मनच जिंकतोय. शेवटच्या टप्प्याचा सामना. जागा बनवण्याचा प्रयत्न मात्र चेंडूची लाईन पंच चेक करत असताना इट्स ॲब्सोल्युटली वाईड. पुन्हा एकदा वाईडचा वापर केलाय कारण चेंडू ऑफसाईडच्या थोडासा बाहेर गेला आणि पंचाने पुन्हा एकदा पाहिलं. समीकरण वेगानं बदललं. येणारे चेंडू 10 आणि गरज 10 धावांची. कारण 2 चेंडू मागचे वाईट अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होत असताना ऑफ साइडला चांगला फटका सजला. चेंडू ट्राबा जातो. डीप कव्हर इजरला त्याचे बॅकअप देईल तिथे नाही जमलं आणि गॅपचं सिलेक्शन. चांगला फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य क्लासिकल स्ट्रोक दाखवलाय. अजून एक चौकार. मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजी करायचा. धाबा कुठल्यात त्यांना अक्षरशः. एज लागले. चेंडू मागे निघून आलाय. लगेच बाउन्स झाला. चेंडू टापानंतर वेगाने धाव पुरं करत असताना साथ देतो आदर्श. त्याला 1 धावानं आणि धावसंख्येला आकार येत असताना सामना खुला केलाय. येणारे चेंडू आता मात्र 8 आणि गरज होती 7 धावांची. 5 धावांची माफ करा. येणारे चेंडू 8 आणि 5 धावांची गरज आहे. येणारे 2 चेंडू जर डॉट गेले ना तर सामन्यामध्ये अजून मजा येईल कारण शेवटच्या षटक मात्र कंबर कसावी लागेल. सामना ऑन आहे मैदानावरती. मात्र दोन्ही फलंदाज सेट आहेत मैदानावरती. येणारे चेंडू आता मात्र 8 आणि गरज 5 धावांची. शेवटच्या टप्प्यात सामन्याचा थरार आपण पाहतोय. रंगतोय सामना मैदानावरती. ओ ग्रेट डिलिव्हरी. ब्युटिफुल. मात्र विकेट किपरचं सातत्य नाहीये. त्याला सहकार्य नाहीये आणि डॉट डिलिव्हरी होता. पंच 22 चिकून करत असताना धाबा आल्यात 1 न पुढे सरकत असताना येणारे चेंडू आता मात्र 7 आणि गरज होती 4 धावांची. नीलगड संघाचा 12 खेळाडू. थोडंसं टेन्शन त्याच्या चेहऱ्यावरती. गौरव भोपे हे उद्याचं भविष्य संघाचं. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. पंचाने सांगितलंय कंप्लीशन ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांची सांगता झाली. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. येणारे चेंडू 6 आणि गरज 4 धावांची. या आपण टॉस कडे वळूया. लवती ते जॉईंट होतील. या स्वागत करूया आपण. हॅलो थँक्यू सो मच मजेदार सर. तर आपण इथे टॉस करणार आहोत. आजच्या रजनीतील दुसरी लढत पेठाली विपक्ष उसारगर.
दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्यासोबत जॉईन झालेत, प्रथमेश केणी आणि त्याच्यानंतर विशाल DJ ब्राव. तर टॉस करण्यासाठी निश्चित मात्र मांडेवरांना आम्ही इन्व्हाइट करू. अगदी प्रदीपजी कांबळे आणि त्यांच्यासोबत निश्चित प्रदीपजी कांबळे आणि निश्चित पनवेल तहसीलदार. तर त्यांना विनंती करू की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण इथे खरं तर या दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करणार आहोत. लव तोपर्यंत आम्ही इक्विलेशन सांगतो. 6 चेंडू 4 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग. निश्चित पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. उसारकर बनाम पेठाली. उसारकर टीमचा संघनायक विशाल आणि पेठाली टीमचा संघनायक प्रथमेश केणी आपल्यासोबत जॉईन. तर टॉस केला जाईल. आणि उसारकर संघाने इथे मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर सर्वप्रथम आपला निर्णय काय असेल? मी क्षेत्ररक्षण करेन. यस, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. अगदी 5 षटकं 5 गोलंदाज हा या स्पर्धेचा नियम. आणि समोर पेठाली संघ. तर त्या संघाला कशा पद्धतीने रणनीती आखली ते? रणनीती वगैरे काय नाही, कारण यावर्षी आमची प्रथमच त्यांच्याशी मॅच होत होते. तर आम्हाला या भागामध्ये खेळायला वेळ भेटत नाही, कारण आमच्याकडे टुर्नामेंट भरपूर असल्यामुळे. तर मला दादांनी रिक्वेस्ट केली की खेळ म्हणून. तर आता मला मॅचला पण जायचं आहे कोल्हापूरला. तरी मी त्यांना सांगितलं की जमणार नाही, तर ते बोलले की नाही तुला इकडं आमची एक टुर्नामेंट खेळ म्हणून. तर दादाच्या प्रेमापोटी आम्ही ही टुर्नामेंट खेळत आहे. क्या बात आहे. खरं तर आम्ही जास्त वेळ पण घेणार नाही, कारण का या मॅच इन ऍक्शन मध्ये 4 चेंडू 3 धावांची गरज. या आपण सामन्याकडे वळूया. सामना मजा येईल सामन्यामध्ये. ज्या पद्धतीने सामना रंगला नाही मैदानावरती, असं वाटलं की ते मला ते गीत आठवलं एकनाथ माळीचं. आता रंगात आली मॅच. मजा येईल सामन्यामध्ये, कारण सामना ज्या एकतर्फी नाहीये, सामना ऑन आहे. रेडगर संघ सामना सोडण्यास तयार नाहीये आणि इंडियन पोलीस संघ सामना जिंकण्यासाठी मात्र जी तळमळ आहे त्यांच्या मैदानावरती अक्षरशः शिरकाव करायचा प्रयत्न केला जातोय. मजा आली सामन्यामध्ये. येणारे चेंडू 4-3 धावांची गरज. थरार क्रिकेटचा शेवटच्या टप्प्यात सामना आपण पाहतोय. बघायचंय एखादा चौकार सामना खुला करेल, मात्र एखादी विकेट, एखादा डॉट चेंडू पुन्हा प्रचंड प्रेशर निर्माण करेल. मजा येते सामन्यामध्ये. ऑन साइडला मोठा फटका, मात्र चेंडू आबेमध्ये पुढे सरकलाय. त्याच्या आबाक्यामध्ये बाउन्स झाला चेंडू. एकच धाव चेंडूची मात्र फेकाफेकी. व्हॉट अ प्रेशर. किती प्रेशर मध्ये निर्माण केलाय. प्रेशर ऑन द फिल्डर, प्रेशर ऑन द बॅट्समॅन, प्रेशर ऑन द प्लेयर. यू आर द वॉचिंग द प्रेशर गेम. येणारा चेंडू आता मात्र 3 आणि गरज होती 2 धावांची. क्षणा सामना उत्कंठा वाढतोय. क्षणा सामना प्रेक्षकांची मात्र यावेळी मनच जिंकतो मैदानावरती. येणारा चेंडू 3 आणि 2 धावाची गरज आहे. समीकरण 12 चेंडू 18 धाबा, 12 चेंडू 17 धाबा, 11 चेंडू 11 धाबा, 10 चेंडू 11 धाबा, 10 चेंडू 10 धाबा, 9 चेंडू 6 धाबा, 8 चेंडू 5 धाबा, 7 चेंडू 4 धाबा, 7 चेंडू 4 धाबा, 5 चेंडू 3 धाबा, 4 चेंडू 3 धाबा आणि आता समीकरण उरलंय 3 चेंडू 2 धाबा. कंपल्सरी चेसिंग. मजा आली सामन्यामध्ये. किती कंबर कसली मैदानावरती. इंडियन पोलीस संघाला मात्र किती संघर्ष करावा लागेल. दमछाक झाली इंडियन पोलीस संघाच्या धाबा उभारताना, कारण सामना शेवटच्या टप्प्यात आलाय. 3 चेंडू 2 धाबा. थरार क्रिकेटचा. ऑन साइड खेळण्याच्या नादामध्ये मात्र फिल्डिंग मध्ये चुका झाल्या. गोलंदाज नाराज झालाय. चेंडूची मात्र पेकापेकी. प्रेशर आणि फक्त प्रेशर आणि सामना जिंकलाय याच प्रेशर मध्ये लेग बाईच्या माध्यमातून. गोलंदाजानं सर्व काय केलं, सर्व कस लावला, मात्र क्षेत्ररक्षक सहकार्य लाभलं नाहीये. याला म्हणतात आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय. कारण गोलंदाजाने केलेली कंबर कसली मैदानावरती, मात्र क्षेत्ररक्षकाने सहकार्य केलं नाहीये आणि सामना सोडावा लागलाय. तो मात्र रेडगर संघाला. मजा आली सामन्यामध्ये. फिनिश झाला सामना आणि सामना जिंकलाय केपीसी इंडियन पोलीस संघानं. अंगद तुझं अभिनंदन आणि तुमच्या टीमचं अभिनंदन. हार्ड लक रेडगर. चांगला सामना केलात. इथे कोणीही जिंकला नाहीये. इथे जिंकलाय तो यावेळी साई चषक. इथे जिंकलेत ते आमचे प्रेक्षक. इथे जिंकलेत